IPL मध्ये एक नवीन नाव समोर आलंय, प्रफुल्ल हिंगे. सनरायझर्स हैदराबादसाठी पदार्पण करताना त्याच्यावर पहिल्याच ओव्हरची जबाबदारी देण्यात आली. समोर होते राजस्थान रॉयल्सचे धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल. पण या अनोळखी गोलंदाजानं जे केलं ते कोणालाही अपेक्षित नव्हतं. पहिल्याच ओव्हरमध्ये प्रफुल्ल हिंगेनं 3 विकेट्स घेतल्या. वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि लुआंड्रे प्रिटोरियस यांना बाद करत त्यानं सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. आता ऐका प्रफुल्ल हिंगेचे वडील प्रकाश हिंगे त्यांच्या मुलाबद्दल काय म्हणतात. पर प्ले में पावरफुल बैट्समैन की पावरफुल बॉलर ने विकेट ली. ये प्रफुल्ल का पी इनिशियल से ट्रिपल पावर काम करके गया, ट्रिपल पी का पावर काम करके गया. तो ये तो वाव मोमेंट था ही कि किसी के अगर किसी लेजेंड, अभी वो लेजेंड ही बोलेंगे अपन, आज का तो लेजेंड है टीन एज का वैभव सूर्यवंशी. अब उसकी विकेट अगर ली है तो 40% मैच तो पहले ही अंदर आ जाती है, सभी टीम का कहना है. तो जो कोई ट्रैप किया गया उसको, या जो कोई प्लानिंग उसके बारे में किया गया कि वो कैसा खेलता है, उसी इस तरह से गेंदबाजी करना है. अरे उस एक बेटर एग्जीक्यूशन किया प्रफुल्ल ने, तो नेचुरली उसका एग्जीक्यूशन बहुत काम आ गया और वो सूर्यवंशी 0 पे आउट हो गया. ठीक है, गेम है, अनप्रेडिक्टेबल गेम है, हो सकता है अगले मैच में वो 100 भी मारे. ऐसा कैसी जर्नी थी उसकी इस पूरे मतलब IPL तक? वो बचपन से ही क्रिकेट खेल रहा था. अभी करीबन आई थिंक मतलब यानी लगभग 12-13 साल, 11-12 साल तो लगभग हो ही गए हैं क्रिकेट खेलते खेलते. अभी क्रिकेट बोले तो बचपन से शुरू होना पड़ता है. हर एक टीन एज से जाना पड़ता है, अंडर 14 अंडर 16 वेरियस कैटेगरी से जाना पड़ता है. जैसे जैसे अपन फर्स्ट से सेकंड में जाते, सेकंड से थर्ड, फोर्थ, 9, 10, जैसे अपनी एकेडमी रहती है वैसे ये भी स्टेजेस रहती है. तो जैसे जैसे सीखने को मिलता है आदमी को, जब अपन 12वीं पास करने के बाद इंजीनियरिंग करते हैं तब पता चलता है कॉलेज क्या होती है, डॉक्टर बनते हैं तो पता चलता है कि भैया सर्जरी कैसे होती है. उसी तरह से स्पोर्ट्स में भी रहता है. तो वो भी वैसे सीखते सीखते गया एंड देन कम्स टू द यस्टरडे मैच. 3 विकेट घेतलेले आणि त्या देखील पॉवरफुल प्लेयरच्या, काय नेमकी रिॲक्शन आहे आपली? हा, एक अतिउत्तम कालची मॅच झाली आहे सनरायझर हैदराबादली. त्यांना पण ते जिंकणं मस्ट होतं, कारण मला वाटतं की 6 की 7व्या नंबरवरती टीम होती टेबलवर आणि ते काल 4 नंबरवर आली आहे असा अंदाज आहे. तर ते टीमसाठी काय म्हणते बा, त्यांची जे प्लॅनिंग्स होती की बा आपल्याला समोरची मॅच कशी खेळायची आहे, कोण प्लेअर खेळवायचे आहे, कोण बॉलर आहे जे आपले सध्या काम करून नाही राहिले आहे. क्रिकेट म्हटलं की काही असं नसते, सकाळ वेगळी संध्याकाळ वेगळी असते, पिच वेगळी असते, दिवस वेगळा असते प्रत्येक. तर त्याबद्दल त्यांनी काल जे कामगिरी केली, त्यांनी काल त्याचा एक म्हणजे डेब्यू होता. तर त्या डेब्यू मॅचमध्ये त्यांनी जे कामगिरी केली ते एक वाखाणण्याजोगी कामगिरी केली. आणि अशीच प्रकारची कामगिरी काय म्हणते बा प्रफुल्ल भविष्यात करत राहो आणि आपल्या नागपूरचं, कीर्तीनगरचं, आमच्या एरियाचं, नंदनवनचं नाव रोशन करो आणि पुढे चालून इंडिया टीममध्ये निळ्या जर्सीमध्ये तो खेळो, अशी आमची हार्दिक इच्छा.